नमस्कार. आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हुलग्याच्या पिठाचे छान पौष्टिक शेंगोळे किंवा शेवंतीसुद्धा म्हणतात काही भागामध्ये. तर प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या नावाने म्हणतात. शेंगोळे, शेवंती, ज्वारीच्या पिठाचे, मिक्स पिठाचे सुद्धा करतात. पण आज आपण हुलग्याच्या पिठाचे छान पौष्टिक असे शेंगोळे बनवणार आहोत. तर गावी गेलो होतो 2 दिवसासाठी. तर सासूबाईंनी मस्त हुलग्याचं पीठ दिलेलं आहे. तर आज मस्त शेंगोळ्याचा बेत आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. तर आता आपण सुरुवातीला मसाल्याचं वाटण करून घेऊया. तर 2 चमचे इथे मी कच्चे शेंगदाणे घेतले, 4 मिरच्या घेतलेल्या आहेत सुकलेल्या, भरपूर लसूण घेतला आहे आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत. आता पाणी टाकून याचं वाटण करून घेऊया. तर याच्यामध्ये मी 2 चमचे मीठ घालून घेतलेलं आहे. तर ज्यावेळेस आपण शेंगोळे बनवतो त्यामध्ये थोडंसं मिठाचं प्रमाण जास्तच असतं आणि अळणी जर झाली तर ते बनवताना तुटतात. त्याच्यामुळे योग्य प्रमाणामध्ये आपल्याला याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं. तर इथे मी पीठ चाळून घेतलेलं आहे. 3 कप पीठ मोजून घेतलेलं आहे. 5 लोकांसाठी इथे मी शेंगोळे बनवत आहे. आता बघा मसाल्याचं वाटण मी पाणी घालून अशा पद्धतीने करून घेतलं होतं. याच्यामध्ये मी अजून थोडंसं पाणी घालून घेतलं. सुरुवातीला आपल्याला पिठामध्ये हे मसाल्याचंच वाटण घालून घ्यायचं आहे सगळं. जास्तीचं पाणी घालायचं नाही. आपल्याला निब्बर असं हे पीठ मळून घ्यायचं म्हणजे शेंगोळे बनवताना तुटत नाहीत आणि ते बनवायला सुद्धा पटपट बनवता येतात. तर बघा आता हे संपूर्ण मसाला आपण याच्यामध्ये घालून घेतल्यानंतर एकत्र करून घेऊया. अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतलं. आता या पाण्यामध्येच आपल्याला पीठ छान असं घट्टसर मळून घ्यायचं आहे. ज्यावेळेस हुलगे दळून आणले त्यावेळेस याच्यामध्ये गहूसुद्धा मिक्स केलेले होते आणि छान असं दळून आणलं होतं. तर बघा अशा चांगलं घट्ट असं स्वरूपाचं पीठ मी मळून घेतलं आहे. मोठी कढई गॅसवरती ठेवून घेतली. याच्यामध्ये 1.5 वरगळे तेल घालून घेतलं. तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे घातले आणि 1 चमचा इथे मी लसूण ठेचून घेतला होता तर तो घालून घेतला. 5-6 लसणाच्या पाकळ्या मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतल्या. ठेचून घेतलेल्या याची फोडणी अशी करून घ्यायची. खूप छान असा मस्त रस्सा देखील खूप छान लागतो. आता हे शेंगोळे शिजण्यासाठी आपल्याला जास्तीचं पाणी ठेवावं लागतं कारण की भरपूर असं पाणी लागतं शिजण्यासाठी आणि आपल्याला याचं छान असं पाणीसुद्धा ठेवायचं आहे. आता आपल्याला पाण्याला उकळी येते तोपर्यंत शेंगोळे बनवून घेऊया. पीठ मस्त असं घट्टसर मळून घेतलेलं आहे. पातळ पीठ जर मळलं तर याचे शेंगोळे आपल्याला बनवता येत नाहीत. आता इथे मी पोळपट घेतला आणि थोडंसं पीठ घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला शेंगोळे आता बनवून घ्यायचेत. एकसारखे असे आपण लाटणं जसं फिरवतो चपातीवरती तसा हात आपल्याला सारखं मागे पुढे करून छान असे शेंगोळे बनवून घ्यायचेत. ज्यांना हातावरती जमतात त्यांना खूप पटपट करायला सोपं जातं ते कारण की पटपट हातावरती बनवता येतात. तर आता ज्यांना हातावरती जमत नाही, मलासुद्धा हातावरती जमत नाही, तर मी अशा पद्धतीने बनवून घेते. आणि बघा असे गोल गोल जर करून घ्यायचे असले जिलेबीसारखे तर अशा पद्धतीने करून घ्यायचे. बघा असेसुद्धा आपण करून घेऊ शकतो. घट्टसर पीठ जर मळून घेतलं तर अजिबात तुटत नाही आणि जर अळणी जर झालेलं असेल आपलं पीठ जर मिठामध्ये जर प्रमाण मागं पुढं जर झालं तर अळणी जर राहिले तर ते तुटतात लगेच. तर बघा इथे एकही बनवताना तुटत नाही. मिठाचं प्रमाण जे आहे ते अगदी योग्य प्रमाणामध्ये मी घालून घेतलं. जर मीठ कमी जर झालं आणि तर मग हे पीठ असं आपल्याला बनवताना सारखं तुटत असतं मग. तर बघा आता मी अशा पद्धतीने ना संपूर्ण बनवून घेणार आहे. तोपर्यंत पाण्याला सुद्धा छान अशी उकळी येते. उकळी आल्यानंतरच आपल्याला हे पाण्यामध्ये घालून घ्यायचे. बघा अजिबात बनवताना तुटत नाही. मिठाचं प्रमाण अगदी मस्त असं योग्य झालेलं आहे आणि अशा पद्धतीने आता आपण बनवून घेऊया. तर मी गोल गोल बनवत नाही, मी असेच ठेवणार आहे. तुम्हाला जर गोल गोल आवडत असतील तर तुम्ही गोल गोलसुद्धा असे जिलेबीसारखे बनवू शकता. तर बघा मी अशा पद्धतीने आता संपूर्ण बनवून घेणार आहे आणि असेच ठेवणार आहे. तर बघा संपूर्ण शेंगोळे इथे बनवून झाले. एक ताटात काढून घेतले आणि बघा मी अशाच पद्धतीने ठेवलेत आणि असेच पाण्यामध्ये सोडणारे. मी जिलेबीसारखे गोल गोल बनवलेले नाहीत. तर बघा छान असे बनवून झालेले आहेत. तोपर्यंत पाण्याला सुद्धा उकळी आली आणि त्याच्यामधून अशा पद्धतीने आपण पीठ काढून ठेवलेलं आहे. बघा चांगली पाण्याला उकळी आली की याच्यामध्ये मी आता अर्धे शेंगोळे असे घालून घेणारे आणि पुन्हा उकळी आली की अर्धे राहिलेले पुन्हा घालून घेणारे. थोडंसं पीठ काढून ठेवायचं म्हणजे जे शेंगोळ्याचं पाणी आहे ना ते सुद्धा मस्त घट्टसर होतं. याच्यासोबत बाजरीची भाकर खूप छान लागते. तर बघा आता अर्धे घालून घेतल्यानंतर छान अशी पाण्याला उकळी आली. हलक्या हाताने आपण आता हे हलवून घेऊया. खूप जास्त याला हलवायचं नाही, मग याचे तुकडे पडतात. तर हलक्या हाती बघा मी अशा पद्धतीने मिक्स करून घेतले. मस्त मोकळे सुटसुटीत झालेले आहेत. अजिबात एकमेकाला चिकटलेले नाहीत. आता राहिलेले अर्धे सुद्धा लगेच मी घालून घेते.
तर खूप छान लागतात. कधी भाजीला घरात नसेल किंवा मग काय भाजीला करावं सुचत नसेल किंवा आवडीप्रमाणे भाजी जर एखादी आवडत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने मस्त हुलग्याच्या पिठाचे शेंगोळे नक्की बनवा. खूप मस्त लागतात खाण्यासाठी. बाजरीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागतात. तर आमच्या गावाकडे सासऱ्यांना सासूला घरामध्ये सगळ्यांना खूप आवडतात. तर पीठ होतं तर आम्ही गावी गेल्यामुळे सासूबाईंनी मला पीठ दिलं होतं आणि मस्त आल्यानंतर मी शेंगोळ्याचा बेत केला. खूप छान असे मस्त शेंगोळे झाले. घरामध्ये सगळ्यांना आवडतात. मस्त याच्यासोबत गरमागरम बाजरीची भाकर खायची खूपच छान लागतात. तर संपूर्ण घालून घेतल्यानंतर बघा छान अशी उकळी आली. आता आपण जे मगाशी पीठ शिल्लक ठेवलं होतं ते पाण्यामध्ये अशा पद्धतीने खलवून घेतलं आणि ते घालून घ्यायचं. हे पिठाचं पाणी घातल्यानंतर शेंगोळ्याचं जे पाणी आहे ना ते खूप मस्त असं घट्टसर होतं आणि याच्यामध्ये बाजरीची भाकर खूप छान लागते. तर बघा आता हलक्या हाती ना पुन्हा एकदा हे असं हलवून घेतलं तळापासून आणि मस्त शिजवून द्यायचे. सुरुवातीला मी याच्यावरती झाकण ठेवलं नव्हतं. फुल गॅस केला आणि असंच उकळून घेतले. आता मध्यम गॅस करून याच्यावरती मी झाकण ठेवून घेते आणि छान असे मऊसूत आपण हे शेंगोळे शिजवून घेऊया. तर झाकण ठेवून छान असे शिजवून घेतले आणि तुम्ही बघू शकता शेंगोळ्याचं पाणी किती मस्त असं झालेलं आहे घट्टसर. तर मस्त शेंगोळे शिजलेले आहेत. आता मी गॅस बंद करते आणि एक ताटामध्ये काढून घेते. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने मस्त शेंगोळ्याचा बेत नक्की करा. तर बनवायलाही खूप सोपे आहे आणि मस्त असे चटपटीत पौष्टिक असे हे शेंगोळे आपले इथे हुलग्याच्या पिठाचे तयार झालेले आहेत. बघा ताटात काढून घेतलेत. थंडीच्या दिवसामध्ये आवडीने खातात. आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत पण 1-2 आठवड्यामधून खायला काहीच हरकत नाही. आपण कुठे रोज रोज खात नसतो. तर बघा मस्त पौष्टिक असे हुलग्याच्या पिठाचे आपले शेंगोळे तयार झाले. तर या पद्धतीने नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.